जयश्री भोंडेंचा एक अर्ज आपल्याकडे आला होता. तो एबी फॉर्म जो आहे तो गहाळ झाल्यानंतर न्यायालयात ती बाब गेली होती. काय नक्की ही घटना आहे? काय घडलं होतं? नाही, 16 ब प्रभागामध्ये एक भोंडवे जयश्री मोरेश्वर यांच्या अर्जाच्या छाननीमध्ये त्यांना अबपत्रक न आल्यामुळे त्यांना अपक्ष घोषित करण्यात आलं होतं. ह्या छाननीच्या अगेन्स्ट त्या मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्याच्यामध्ये सुनावणी उच्च न्यायालयातर्फे घेण्यात आली आणि सुनावणी दरम्यान असे निर्देश देण्यात आले होते की आयुक्तांनी सदर प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करावी. त्याच्यामध्ये अर्जदार यांचा अर्ज आणि अबपत्रक हे वेळेत आलं किंवा नाही याची पाहणी करावी आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व जे काही रेकॉर्ड असेल, जे काही CCTV फुटेज, व्हिडिओ शूटिंग असेल त्याचा आधार घेऊन योग्य तो निर्णय घेऊन पुढील निर्देश द्यावेत. आणि ही चौकशी पूर्ण करेपर्यंत त्यांनी 16 ब ह्या जागेच्या केवळ चिन्ह वाटपाला तात्पुरती म्हणजे जयश्री भोंडवेंच्या चिन्ह वाटपाकरता तात्पुरती तहकुबी दिलेली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयुक्त म्हणजे माझ्या केबिनमध्ये सायंकाळी हिअरिंग घेण्यात आलं. सर्व एव्हिडन्स तपासण्यात आला आणि त्याच्या आधारे असे निदर्शनास आलं की जयश्री मोरेश्वर भोंडवे यांनी अर्ज आणि अबपत्रक हे मुदतीत सादर केलेलं होतं. कार्यालयाकडनं ते कुठेतरी गहाळ झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने पडताळणी करून त्यांनी दिलेल्या पोच आणि अन्य कागदपत्रांचा आधार घेऊन व्हिडिओ फुटेज पाहून त्यांना त्यांच्या अबपत्रक प्राप्त झालेले आहे असं ग्राह्य धरून त्यांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पक्षाचं चिन्ह आवंटित करण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे. यात नक्की चूक झाली कोणाची? कार्यालयामधनं चूक झालेली आहे. अबपत्र प्राप्त होऊनही ते कुठेही नस्तीमध्ये सापडलं नाही हे निदर्शनास आलेलं आहे. यात सर नक्की चूक कुणाची आहे आणि काय या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि तो एबी फॉर्म अखेर सापडलेला आहे का? सदर प्रकरणामध्ये प्रशासनाच्याकडनं RO ऑफिसमधनं चूक झाल्याचं निदर्शनास येतं आहे आणि त्या संबंधामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासोबतच संबंधित झोनमध्ये जे RO म्हणून कार्यरत होते, ROंची बदली करण्यासाठी विनंती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडनं तसे आदेश पारित झालेले आहेत. काय यामध्ये नक्की काय गोड बंगल होतं? नक्की हा फॉर्म मुद्दामून गहाळ झाला फॉर्म कशा प्रकारे? त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये RO कार्यालयामध्ये गर्दी होती. 3 वाजेपर्यंत मुदत होती शेवटची आणि त्यामुळे आपण जाणता की सगळ्याच RO कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या दिवशी अर्ज दाखल झालेले होते आणि ते अर्ज दाखल करत असताना योग्य काळजी घेऊन प्रत्येक अर्ज योग्य पद्धतीनं ठेवणं अपेक्षित असताना या कार्यालयामध्ये एका केसमध्ये असं दिसतंय की कुठेतरी एबी फॉर्म गहाळ झालेला आहे. ते व्हिडिओ शूटिंग आणि CCTV कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. त्यामुळेच संबंधितांवरती प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे आणि चौकशी करून जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात काय आले. नक्की कारवाई यामध्ये अपेक्षित असणार? काही गहाळ केलं तर बेजबाबदारीनं कामकाज करणं, निष्काळजीपणा ठेवणं, कार्यालयीन शिस्तीला धरून कामकाज न करणं या स्वरूपाचे अनेक त्याच्यामध्ये बाबी असतात. संबंधित आरोपची बदली असेल किंवा ROंची बदली तर करण्यात आलेलीच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.